मलाच थोडंसं एक दडपण होतं, कारण कितीही नाही म्हटलं तरी लहानपणापासून त्याला बघत आली आहे. कोणीतरी आपल्या पाठीशी उभं आहे हां, म्हणजे जे पूर्णपणे आपल्याला ओळखतं आणि ते आपल्याबरोबर सेटवरती आहे ह्याचा एक जो एक असतं ना की आहे आधार म्हणून. नशीबवान मालिकेत प्रमुख भूमिकेत आपल्याला दिसते नेहा नाईक आणि नेहा खरंच नशीबवान आहेसच तू असंच म्हणायला पाहिजे, कारण इतकी सुंदर टीम आणि इतकी सुंदर मालिका. क्या बात आहे. तूच सांग ही ऑफर कशी मिळाली? मला सगळ्यात आधी आदिनाथचा फोन आला होता आणि माझ्यासाठी हे सगळं खूप अनएक्सपेक्टेड होतं. त्याचा फोन आला आणि तिकडनंच मग हा प्रवास सुरू झाला आणि ऑडिशन झाली, लुक टेस्ट झाली आणि तेव्हा मला माहीत नव्हतं की आदिनाथच ऑपोजिट असणार आहे. पण मुक्ताईमध्ये आम्ही एकत्र काम केलं होतं आणि त्यांनी मला पाहिलेलं होतं. सो कदाचित ते कनेक्शन असेल की त्यानं मला विचारावं आणि हे सगळं मग म्हणतो ना की एक एक उत्तम योग जुळून येतात कसे, तर ते असे असं एक छान प्रोसेस होती. क्या बात आहे. आणि अर्थात इथे अजय पूरकर पण आहेत, आदिनाथ पण आहे, त्यामुळे कुठेतरी मुक्ताईच्या आठवणी आहेत. राखो झालाच आहे तो तिघांचा. आणि जसं मी हे विचारते सगळ्यांना आज की नशिबाचा मोदक ही जी काय मस्त कन्सेप्ट आहे सध्या आम्हाला कळली आहे, तर नशिबाचा मोदक जर तुला मिळाला, आता हे तर आहेच, ही मालिका तर आहेच, पण जर नशिबाचा मोदक मिळाला तर काय मागणं असेल? हेच मागणं असेल की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आता ही मालिका पोहोचावी, कारण खरंच खूप सुंदर स्टोरी आहे. आपल्याला सगळ्या घराघरात बघितली जाईल, फॅमिलीसोबत बघितली जाईल आणि उत्तमोत्तम कलाकृती माझ्या हातनं घडत राहो, हे दुसरं आणि खूप असं की आतलं एक असतं ना, ते हेच मागणं असेल. पर्सनल काहीतरी पर्सनल पण मागणं असेल. हेच आहे की अशा वेगवेगळ्या म्हणजे खूप चॅलेंजिंग रोल्स मला मिळू देत असे आणि खूप कष्ट करण्याची ताकद मी देवाकडे मागते की ती मला दे. आणि नशिबाचा मोदक म्हणजे माझ्यासाठी भरपूर अशा वेगवेगळ्या माझे जे ड्रीम रोल्स आहेत त्यातले किमान 2-3 तरी मला मिळू देत. क्या बात आहे. आणि आदिनाथ सोबत ट्युनिंग कसं रंगलंय सेटवर इकडे कसं? अरे खूपच कमाल रंगलं आहे. म्हणजे सुरुवातीला म्हणजे प्रोमो जेव्हा आम्ही शूट केला तेव्हा थोडंसं एक मलाच थोडंसं एक दडपण होतं, कारण कितीही नाही म्हटलं तरी लहानपणापासून त्याला बघत आली आहे. वेगवेगळ्या फिल्म्समध्ये, वेबसिरीजमध्ये असं सगळं बघत आली आहे. आणि मुक्ताईमध्ये काम केलं होतं, तो पूर्ण एक वेगळाच जॉनर होता, वेगळा झोन होता. कट्टू इकडे मी लव्ह स्टोरी पहिल्यांदा करते आणि हिरो आपला थेट आदिनाथ असेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण ते सगळं इतका गोड आहे आणि तो इतका कम्फर्टेबल करतो. म्हणजे असं अजिबात कुठे नाही की मी आणि मोठा आहे किंवा सिनियर हां, असं काही नाही. म्हणजे तो इतका फ्रेंडली आहे आणि आमचं इतकं आता छान जमलं आहे की मज्जा येते खूप आणि आम्ही खूप असे फन टाकतो सेटवरती. आणि ते जे आहेत दोघं, नागेश्वर आणि उर्वशी, त्यांना पाहून भीती वाटली का? नाही ॲक्च्युली मला ते इतके म्हणजे अगेन आता ते कॅरेक्टर इतकं डेंजर आहे की बघून एक तर उर्वशीला बघितला राग येतो आणि नागेश्वरला बघितला भीती वाटते. पण अजय दादाकडे बघून मला इतकं प्रेम येतं आणि सोनाली ताई तर इतकी आहे की ती असं छान आहे ती खूप. त्यामुळे आणि ते दोघंही इतकी काळजी घेत असतात माझी. म्हणजे अगेन परत अजय दादाबरोबर मी आधी काम केलेलं असल्यामुळे अजूनच तो एक कुठेतरी सॉफ्ट कॉर्नरही आहे. त्याच्यानंतर एक कोणीतरी आपल्या पाठीशी उभं आहे हां, म्हणजे जे पूर्णपणे आपल्याला ओळखतं आणि ते आपल्याबरोबर सेटवरती आहे ह्याचा एक जो एक असतं ना की आहे आधार म्हणतो आपण, तो अजय दादाचं खूप आहे. त्यामुळे भीती नाही वाटत आणि मज्जा खूप येते. आणि एक शेवटची गोष्ट विचारीन की तू पुण्यातनं आता मुंबईत जास्त राहतेस, डेली सोप करतेस, त्यामुळे मुंबईतली नवी गोष्टी काय कळल्या? हां, खूप स्ट्रगल आहे मुंबईत. सगळ्यात मेजर स्ट्रगल हा ट्रॅफिकशी आहे. म्हणजे मी खरं तर सेटपासनं खूप जवळ राहते, पण म्हणजे हार्डली एक 4-5 किलोमीटर असेल. मला पुण्यात जेवढा एक 10 मिनटं लागायची तिथे मला इथे अर्धा तास लागतो. सो हा माझ्यासाठी खूप जास्त मोठा स्ट्रगल आहे की मला मुंबईच्या ट्रॅफिकचा अजूनही अंदाज आलेला नाही आणि तो आयुष्यात कधी येईल असं मला वाटत नाही. चला, एकंदर मजा येणार आहे म्हणजे. आणि सध्या नशीबवान मालिकेसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.